आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे वा, अशाल तर काय अगदी खमंग वास सुटलाय. काय भेद काय आज? समीरला आवडते ना म्हणून मेथीची पीठ पेरून भाजी केली आहे आणि फोडणीचं वरण केलंय. हो का? अरे वा वा वा, फोडणीचं वरण आमच्या राणाला खूप आवडायचं. फोडणीचं वरण अगदी भुरकी मारून मारून वरण भात ओरपायचा. माहितीये ना मला, त्याची आठवण म्हणून पण केलं. काय ग वृंदा, अशी न सांगता अचानक कुठे गेली होतीस तू? गार्डन मध्ये बसले होते थोडा वेळ. गार्डन मध्ये का? विचार करत होते. विचार? पण कसला विचार? हा? हा? अजिंक्य मांडलेकर सर म्हणतायत समीरने काही केलेलं नाही. समीर निर्दोष आहे. पण मला माहितीये त्यानेच तुम्हाला माझ्यापासून लांब केलंय. मी काय करू मी? मांडलेकर म्हणतायत की मी समीरवर सूड उगवण्याचा विचार डोक्यातून काढून टाकायला हवा. कसं माफ करू त्याला? समीर आपल्यासोबत कसा वागलाय नाही माहिती मांडलेकर सरांना. मी ते काय भोगतेय? तुमच्या शिवाय जगताना ज्या यातना होत आहे त्याही पेक्षा जास्त यातना समीरला मोकाट फिरताना बघून होत आहे. एक कसं समजावू त्या वकिलांना? काय करू मी? वृंदा, भरल्या संसारातून नवरा जेव्हा निघून जातो ना तेव्हा काय वाटतं माहितीये मला बाळा. मी पण तेच भोगलंय सगळं. माझ्या वाट्याला जो भोगवटा आला ना बाई, तोच तुझ्या वाट्याला आला. त्याचं मला कायम दुःख राहील. ए बघ वृंदा, तू समीरला शिक्षा कर किंवा काहीही कर, पण राणा गेल्यानंतर तुझ्या बर्फीला वडील उरले नाहीत हे कळतंय का तुला? तुझा समीर इथे नसला तरी त्याचा पोरगा सुद्धा वडिलांच्या मायेला पोरका होणारच आहे. पण जिद्दी आहे माझी ओवी, खमकी आहे. ती तिच्या मुलाचा छान सांभाळ करेल. मला सांग, या सगळ्या परिस्थितीमध्ये बर्फीसाठी तू टिकाव धरून राहायला नको का? हे बघ, मी कशी वागले, वाईट वागले, चुकीचं वागले, चांगली वागले, सगळं सोडून दे. पण माझ्यावर जेव्हा ही परिस्थिती आली ना वृंदा, त्यावेळेला मी पण माझ्या मुलांसाठी उभी राहिले. त्यांना मोठं केलंय आणि त्यासाठी किती खस्ता खाव्या लागल्यात ना, माझं मला माहितीये बाळा. त्या सगळ्यात ना मी गेले ग, म्हणून सांगते तुला, काळजी घे तुझी आणि बर्फीची. काळजी घे. चहा घे, 4 बिस्किट खा. ऐक माझं, त्या अजिंक्य मांडलेकरनी केस घेतली का हातात? अजून तरी नाही. गुड. म्हणजे हे आपल्या पथ्यावर पडलंय. आता तो अजिंक्य मांडलेकर केस घेईल ना
त्याच्या आत पुढच्या 1-2 हिअरिंगलाच समीरच्या अगेन्स्ट असे पुरावे गोळा कर की त्याला फाशी झाली पाहिजे. सावंत, तुमचं स्टेटमेंट रेडी आहे ना? ते कोर्टामध्ये तुम्ही असं सादर करा की समीरचा जामीन रद्द झाला पाहिजे आणि अशी केस लढा की समीरच्या नशिबात फाशी आणि फक्त फाशी. तुम्ही काळजीच करू नका, स्टेटमेंट एकदम खणखणीत तयार करून ठेवलेले आहे. समीर महाले, तर तुझ्या नशिबात फक्त फाशी. आज काय पाणीपुरीचा बेत काढला हो गो हवी? अशाल ताई असं करू दे. त्या निमित्ताने माझ्या रानाच्या आठवणींना पुन्हा उजाळा देता येईल जरा, नाही का? हा, हो ना, राणाला किती आवडायची ना पाणीपुरी. हो, आणि म्हणायचा की कशी तिखट पाणीपुरी द्या मला बनवून. गोड पाणीपुरी त्याला अजिबात आवडायची नाही, म्हणायचं देऊच नका. पण माणूस गोड होता. मला दे ग, राणाला आवडते तशी पाणीपुरी दे मला पण एक. देते. अरे खूप तिखट खायचा ना तो. हो आवा असू दे ना, राणाची आठवण म्हणून मी पण खाते. दे दे दे, राणाला आवडायची ना तशी दे. खूप तिखट खायचं बरं का तो पण. हो ना, हो खाते बाई, राणाला आवडते तशी पाणीपुरी खाते बाई मी. हळू हळू हळू. सावकाश सावकाश. एवढी तिखट काय सवय? बघितलं ना मग. बाबा, अगं ताई, ही एक्स्ट्रा प्लेट आहे. अगं एक्स्ट्रा कुठे आहे? वृंदाताईसाठी.